किती बी सांगा तुम्हाला कळतच नाही बघा गोदाक्का. तर काय, आजकाल तुमची तब्येत किती नरम असती या गोदाक्का. आपल्याच्यानं होतंय तवर करायचं. रानाला माझ्या हातचं जेवण लागतंय. ठावा आहे ना हो तुला? होय, पण राणादाला कळलं तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही एवढं त्याच्यासाठी ताप घेताय, तर राणादा एक घास तरी खाईल काय व? आज सांगतेच मी रानादाला तसं. उगा काहीतरी आगावपणा करशील. आता झालं की आणि थोडं दिवस ह्या घरची थोरली सून आली आमची की मला ती काय बी काम करू द्यायची नाही बघ. मग मी आणि माझी माऊली जाईन मी माझ्या पंढरीला. तुम्हाला पंढरीची घाई झाली म्हणून ते तीनपाट लोणं आमच्या राणा भाऊजींच्या गळ्यात अडकवताय काय? एवढा स्वार्थीपणा बरा नाही हो गोदाक्का. विठू माऊलीच्या दारात परमार्थ शिकवत्यात म्हण. हवं ताईसाब, हे स्वार्थ परमार्थ काय नाही व. मला तर वाटते तुमचं संकट लई मोठं राजकारण व्हायलंय. हे रानादाचं लगीन एक निमित्त आहे हो. डाव तर खरा वेगळाच आहे. अहो ताईसाब, तुम्ही एवढ्या साध्या भोळ्या हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळना झाल्या. चंदे, समद कळतंय आम्हाला. कोण काय डाव खेळतय ते चांगलं नजरात येतंय आमच्या. तुम्ही मामांजींना शब्द दिलाय ना व? आता राणा भाऊजी त्या मास्तरडीचं नाव कधीच घेणार नाहीत. यो आमचा शब्द आहे तुम्हासनी. का माझ्या रानाच्या मुळावर उठलायसा? गोदाक्का, मग तुम्ही का आमच्या मुळावर उठलायसा? आम्हाला कुणाच्या बी मुळावर उठायची काय हौस नाही. आम्हाला या घराची काळजी आहे. हे घर टिकवायचं आहे आम्हाला, आणि त्यासाठी आम्ही काही बी करू. काय करायचं म्हणताय वहिनी? ते हे घर टिकवायचं असं म्हणत होतो आम्ही. आता तुम्हीच सांगा राणा भाऊजी, काही चुकलं काय आमचं? छे, तुम्ही कधी चुकणारच नाही. काय आहे हातात? हा? ते हा बरकतच आहे. त्याला हिशेबासाठी वही पाहिजे होती. आजकाल बरकत बी हिशेब करायला लागला काय? हा? ठीक आहे ठीक आहे, आम्हाला बी लई हिशेब चुकते करायचे. चंदे, चल तयारीला लागू. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.